पनवेल, नवी मुंबई, रायगड परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या मी साक्षीदार या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. खोपोली येथील ऐतिहासिक वीरेश्वर मंदिरात धाडसी चोरी करण्यात आले असून 20 लाखांचे चांदीचे आच्छादन लंपास करण्यात आले. या चोरीची माहिती मिळताच खोपोली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. खोपोलीतील ऐतिहासिक वीरेश्वर मंदिरात पहाटेच्या सुमारास धाडसी चोरीची घटना घडल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. अज्ञात चोरट्यांनी मंदिराच्या मुख्य सुरक्षा व्यवस्थेला बगल देत मागील दरवाजातून प्रवेश करून भगवान शंकरांच्या पिंडीवरील सुमारे 12 किलो वजनाचे आणि अंदाजे 20 लाख रुपये किमतीचे चांदीचे आच्छादन लंपास केले. ही धक्कादायक घटना आज पहाटे 2 वाजण्याच्या सुमारास घडली. चोरट्यांची ही संपूर्ण कृती मंदिरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून यात 2 संशयित चोरटे स्पष्टपणे दिसत आहेत. चोरीची माहिती मिळताच खोपोली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तपासासाठी श्वान पथक आणि फॉरेन्सिक टीमला पाचारण करण्यात आले आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. या घटनेमुळे भाविकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. माझं नाव सूर्यकांत रामचंद्र कांबळे. मी 2:45 वाजता रात्री उठलो, सामान घेतलं माझं आंघोळीचं. तिथनं आंघोळ बिंघोळ कपडे धुवून आलो. 3:30 वाजल्यापासून आपला पंखा लावून असंच पडलेलो, काही झोपलो नाही. तेवढ्यात ते 2 जण रोज येतात चालू करायला. त्यातल्या एकाने बोला पाठचा दरवाजा उघडला आहे आणि ह्यो बी दरवाजा उघडाचा आहे. मग मी आपला इकडेच फिरत होतो. मग तेवढ्यात महाराज आले. 5 वाजता मी बोललो पाठचा बी दरवाजा उघडा आहे, ह्यो बी दरवाजा उघडा आहे. तो बोला मी लावून गेलतो दरवाजा. मग आम्ही दोघं आतमध्ये गेलो. तर आतमध्ये ही या साईडला तो दरवाजा आहे, त्याला तारांनी बांधलेलं. मग ते तार खोलली महाराजांनी. आम्ही दोघं आतमध्ये गेलो. मग वरती नाही गेलो. वरती तो महाराज जाऊन आला. त्यांनी बघितलं, बोलला झालं काम, कुणाला आतमध्ये सोडायचं नाही. त्यांच्याकडे फोन होता, त्यांनी सगळ्यांना फोन करून सांगितलं.